चाहेंगे? इधर लाइफ स्कूल के एनुअल डे के लिए चीफ गेस्ट के लिए एंड आई एंजॉय द प्रोग्राम बहुत अच्छा था। बच्चों ने एकदम अच्छा सा परफॉर्मेंस दिया और उसके पीछे पेरेंट्स का और टीचर्स का मेहनत आई कुड सी दैट इट वाज अ वंडरफुल एक्सपीरियंस। थीम कैसी लगी आपको आज? थीम कैसी लगी? आज का प्रोग्राम कैसा गानों की थीम? It was good. They tried to include Jawan Logo ka, Kisan Logo ka, Save Water. So they were able to cover all the aspects like environmental, political, social situations and इस स्कूल के बारे में क्या कहना चाहेंगे? the school, I wish them all the best. The school is also a wonderful school because how can we know about a school by looking at how they manage the events? So by looking at today's events, I am 100% sure that the teachers are very hardworking and they are trying to bring the best out of the students. बच्चों के नाम कोई संदेश है? The school का बच्चों के नाम पे बच्चों को क्या कहना चाहिए? पढ़ाई Okay. पढ़ाई So the message I wanted to give to this generation, the children, is always focus on who you are. आपको क्या चाहिए, आपको ज़िंदगी में क्या फॉलो करना है, अपने आप को दूसरों से आपका ज़िंदगी कंपेयर मत करो। दूसरों की तरफ मेरे को बनना है ऐसे मत सोचो, मेरे अंदर क्या है उसके तरफ आगे बढ़ो। थैंक यू। लाईफ टच इंग्लिश स्कूलमध्ये 11 वर्षापासून कार्यरत आहे मी ॲज अ प्रिन्सिपल। आणि काय विचारायचं, जो प्रोग्राम झाला त्याचा श्रेय मी माझ्या टीचर्सला देते। त्यांनी खूप मेहनत केली, त्यांच्याशिवाय हे शक्य नाही आहे। दुसरं कोरिओग्राफरला पण मी देईल की तोसुद्धा आमच्यासोबत होता, शैलेंद्र म्हणून कोरिओग्राफर आहे, त्यांनी पण खूप आमच्यासोबत मेहनत केली, इक्वली मेहनत केली। म्हणजे त्याच्यामुळेच टीचर्स आणि कोरिओग्राफर आणि पॅरेंट्सनी जे सपोर्ट केला त्यामुळेच मुलं जे आहे ते त्यांचं परफॉर्मन्स बेस्ट परफॉर्मन्स देऊ शकले। कारण तुम्हालाही माहिती आहे की लहान जे मुलं असतात, अगदी 3 वर्षाच्या मुलांना ट्रेन करणं, स्टेजवर आणणं ही काही सोपी गोष्ट नसते। किंवा आपण जे मोठे आहेत ते सुद्धा स्टेजवर यायला घाबरतात, बोलायला घाबरतात। पण जे आमच्या स्कूलमध्ये आम्ही शिकवतो की मुलगा हुशार जरी नसला अभ्यासात मला म्हणायचं आहे तरी त्याचं ऑलराऊंड डेव्हलपमेंट झालं पाहिजे आणि त्याला स्टेजवर यायची संधी मिळाली पाहिजे, जेणेकरून त्याला भावी आयुष्यात त्याच्यामध्ये करेज डेव्हलप होईल, बोल्डनेस डेव्हलप होईल। कारण बरेचसे मुलं याच्यामुळे बोल्ड होत नाही की त्यांना मोठ्या स्कूल्समध्ये जे असतात, मला कोणत्याही स्कूलचं नाव घ्यायचं नाही आहे, पण मोठ्या स्कूल्समध्ये जे ट्रेंड असतात ऑलरेडी त्यांना स्टेजवर संधी दिल्या जाते, त्यांच्याकडे भरपूर मुलं असतात। पण आमच्या स्कूलमध्ये मी तरी याच्यावरती फोकस्ड असते की मुलगा अभ्यासात जरी नसला तरी समान संधी आपण देतो। प्रोग्राम खूप छान नाही झाला तरी चालेल, पण मुलगा स्टेजवर आला पाहिजे, त्यांनी 2 वर्ड्स बोलले पाहिजे, 2 शब्द बोलले पाहिजे, 2-3 ॲक्शन्स केल्या पाहिजे। इथूनच त्याची सुरुवात होत असती एक चांगलं व्यक्तिमत्व बनण्याची। पॅरेंट्सलाही कळतं की पॅरेंट्सलासुद्धा माहिती नसतं की त्यांच्या मुलामध्ये कोणते सुप्त गुण आहेत। ओके, जेव्हा प्रोग्राम होतो क्लासमध्ये आपण काय करतो की फक्त मुलांचे मार्क्स बघतो ओपन हाऊसला, पण जेव्हा प्रोग्राम होतो तेव्हा आपल्याला आणि पॅरेंट्सलासुद्धा कळतं की माझ्या मुलामध्ये अभ्यासाव्यतिरिक्त कुठला कलागुण आहे। मी हेच सांगेल। पालकांना काय संदेश देशाल मॅडम? पालकांना मी सांगेल की त्यांनी नुसतं अभ्यासावर भर देऊ नये की अभ्यास कर। इतर जे गोष्टी असतात, इतर करिक्युलर ॲक्टिव्हिटीज जे असतात, काही मुलं जसं डान्समध्ये असतात, काही सिंगिंगमध्ये असतात, तर मुलाचा जो कल आहे तो त्यांनी ओळखावा आणि त्याच्यामध्ये त्याला पुढे जाण्याची संधी द्यावी, आपले स्वप्न त्यांच्यावर लादू नये, हे मी सांगेल। धन्यवाद। तुमचं नाव, शाळेचे ॲड्रेस सांगा। माझं नाव उषा विरेगावकर, ओके, आणि माझं शाळेचं नाव आहे लाईफ टच इंग्लिश स्कूल पडेगाव, छत्रपती संभाजीनगर। बरोबर। अच्छा, मुलांना एकदा सांगितलं ना त्यांच्या लक्षामध्ये बसून जातं। पण किती दिवस लागले तुम्हाला ट्रेनिंग वगैरे घ्यायला? लागले 15 दिवस लागले ट्रेनिंग करण्यासाठी। मग मी घेतलं, त्यांना बेसिक शिकवलं जातं पहिले आणि त्यानंतर काउंटिंगवर आम्ही त्यांची स्टेप घेतो। सगळे लहान लहान मुलं आहेत, त्यांना शिकवणं खूप अवघड आहे। अवघड आहे, पण लहान मुलांच्या लक्षात जास्त लवकर बसतं। काय नाव आपलं सर? माझं नाव शैलेंद्र वाघ। मी लाईफ टच इंग्लिश मीडियम स्कूलची अध्यापिका आहे
आणि आमच्या विद्यार्थ्यांनी वार्षिक समारोह खूप उत्स्फूर्तपणे आणि उत्साहपूर्ण सादर केल्याबद्दल मी विद्यार्थ्यांची आणि पालकांनी इथे आम्हाला वेळात वेळ काढून संपूर्ण कार्यक्रम बघितल्याबद्दल मी त्यांचे खूप सारे आभारी आहे. आणि मुलांनी खूप छान परफॉर्मन्स दिल्याबद्दल आणि आमच्या शाळेचं असंच भविष्य, आमच्या शाळेचं नाव त्यांनी असंच उज्ज्वल करो आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मी सदैव तत्पर असेल आणि त्यांच्यासाठी कार्यरत असेल. धन्यवाद. आभार मानू इच्छिते की त्यांच्या सहकार्याशिवाय आम्ही काहीच करू शकत नाही. त्यांनी आम्हाला ज्या प्रकारे सहकार्य केलं त्याचप्रमाणे आमच्या प्रिन्सिपल मॅम आकाश सर यांनीसुद्धा आम्हाला खूप छान प्रकारे मार्गदर्शन केलं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोरिओग्राफर त्यांनी खूप छान प्रकारे मुलांना ट्रेन केलं. लहान मुलं असो किंवा मोठे मुलं असो किंवा मुलींचं असो. आणि छावा सॉन्ग पण त्यांनी खूप छान प्रकारे बसवलं आहे, म्हणजे आम्हाला अपेक्षा नव्हती त्यापेक्षा खूप छान बसवलं आहे त्यांनी. आणि लहान मुलांकडून ॲक्ट करून घेणं खूप कठीण असतं, पण त्यांनी ते कार्य खूप छान प्रकारे केलं आहे. त्यामुळे मी कोरिओग्राफर, प्रिन्सिपल मॅम आणि सर्व टीचरांचे खूप आभार मानते का सर्व टीचरनी पण खूप सहकार्य केलं. त्या सहकार्याशिवाय हा कार्यक्रम यशस्वी होऊ शकत नाही.